दरम्यान यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा जाऊयात। मुंबईतील खासगी आणि बीएमसी शाळांना या पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या सत्रातील ज्या शाळा असतील त्यांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय सध्या मुंबई महापालिकेने घेतलेला आहे। मुंबईतील खासगी आस्थापना असतील किंवा शाळा असतील त्यांना सध्या पहिल्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान मुंबई महापालिकेचं पाणी निचरा करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। सायन्स सर्कल पंप लावून या ठिकाणी पाण्याचा निचरा केला जातोय। तर मुंबई पालिकेचं पाणी सध्या मुंबई महापालिकेकडून पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सायन्स सर्कल परिसरामध्ये पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न होतोय। आपण पाहतोय सर्वत्र मुंबईमध्ये पाणी साचलेलं आहे। विशेष म्हणजे सायन्स सर्कल या ठिकाणी पाणी साचत असतं आणि याच पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल? सध्या महापालिकेची सुद्धा कसरत सुरू आहे हे पाणी काढण्यासाठी, निचरा करण्यासाठी। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मुंबईकरांचे मेगा हाल झालेले आपण पाहू शकतो। काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, मी सध्या सायन्स सर्कलमध्ये आहे आणि या भागामध्ये दरवर्षी खरं तर एवढंच पाणी साचत असतं, तरी सुद्धा पालिकेकडून दावा केला जात असतो की आम्ही साफसफाई केलेली आहे, नाले सफाई केलेली आहे। मात्र आता आपण जी परिस्थिती पाहत आहोत, आपल्याला दिसतेल या ठिकाणी खरं तर षण्मुखानंदला जाणारा सायन्स सर्कलमधला हा भाग आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी पालिकेचे कर्मचारी सुद्धा उभे आहेत, काही नागरिक अडकत आहेत, काही गाड्या अडकत आहेत। त्या सगळ्यांना वाट करून देणं आणि मध्यंतरी जिथे खरं तर ड्रेनेज आहे तिकडे तो संपूर्ण तिकडून कचरा काढून ड्रेनेज मोकळं करण्याचं काम सुद्धा हे सगळे पालिकेचे कर्मचारी आपल्याला करताना पाहायला मिळतात। सोबतच याच रस्त्यावरती मागे आपण बघितलं तर पालिकेच्या वतीने जनरेटर लावलेलं आहे, जे पंपिंग आहे ते देखील या ठिकाणी लावलेलं आहे। त्याच्यामुळे या भागामधलं आता जे पाणी आहे ते हळूहळू कमी करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न या ठिकाणी पालिकेच्या वतीने केला जात आहे। हा संपूर्ण जो रस्ता आहे मोहिनी, तो संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खरं या ठिकाणी साचलेलं आहे। अनेक गाड्या आपण पाहत आहोत की बंद पडलेला आहे, एक मोठा टेम्पो देखील या ठिकाणी बंद पडलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहत आहोत की ज्या गाड्या आहेत, ज्या टू व्हीलर आहेत खास करून, त्या देखील आपल्याला बंद पडताना पाहायला मिळतात। या ठिकाणी ट्रॅफिक तर झालेलंच आहे, दादरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती अगदी संत आहे। अनेकांच्या गाड्या बंद पडल्यामुळे लोकांचे हाल तर होतच आहेत। मात्र सकाळपासून आम्ही बघितलं तर खरं तर या ठिकाणी जी सकाळची शाळा असते लहान मुलांची, लहान मुलं देखील खरं तर बाहेर पडत होते। त्याच्यामुळे काही ठिकाणी ज्या स्कूल बसेस आहेत त्या देखील पाण्यामध्ये येऊन अडकलेल्या होत्या। काही ठिकाणी लहान मुलं गुडघ्याभर पाण्यातून आपली वाट काढताना आम्हाला पाहायला मिळत होते आणि अशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता देखील आपण समोर पाहत आहोत की अगदी काही लोक जे आहेत ते अगदी जीव मुठीत धरून या भागातून रस्ता आपल्याला ओलांडताना पाहायला मिळतात। छत्री सांभाळताना लोकांचे नाकी नऊ येतात, कारण की पाणी गुडघ्याभर साचलेलं आहे, खालचा रस्ता दिसनासा झालेला आहे। आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्या मदतीला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काही कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना वाट दाखवण्याचं काम हे सगळे कर्मचारी करत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की रस्त्यावरती जी वाहतूक आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे। काही गाड्या बंद पडत असल्यामुळे ही सगळी सगळ्यांनाच या सगळ्याचा फटका बसलेला आहे। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।